नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिका व्रताची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। त्यामध्ये व्रताच्या पूजेची योग्य पद्धत काय आहे, तसेच हा उपवास कसा करावा, दिवसभर काय खावे, काय खाऊ नये, उपवास कधी सोडावा, हे व्रत कोणी करावे, तसेच जर तुम्हाला काही अडचण असेल, म्हणजे मासिक पाळी असेल किंवा तुम्हाला सूतक असेल तर उपवास करावा का, अशी संपूर्ण माहिती आपण ह्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आवर्जून लाईक करा। अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका। यंदा हरितालिकेचे व्रत हे हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12:21 सुरू होत आहे आणि 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता समाप्त होत आहे। उदय तिथीनुसार हरितालिकेचे व्रत हे 6 सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे। या दिवशी पूजेचा शुभमुहूर्त सकाळी 6 ते 8:32 पर्यंत असणार आहे। हरितालिकेचे व्रत हे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिका व्रत असते। हरितालिकेचे व्रत हे भगवान शंकर आणि माता पार्वतीला समर्पित आहे। हे हरितालिकेचे व्रत कोणीही केलं तरी सुद्धा चालते। हरितालिका व्रत हे कुमारिका, विवाहित महिला आणि विधवा स्त्रिया सुद्धा हे व्रत करू शकतात आणि पूजा आणि उपवास पण करू शकतात। ह्या उपवासाचा नियमच असा आहे की आपण जर एकदा हरितालिकेचे व्रत जर सुरू केले तर ते आपल्याला आपल्या श्वासामध्ये श्वास असेपर्यंत आपल्याला हे व्रत पाळावे लागते, म्हणजे हे व्रत करावं लागतं। तर तेव्हा एखाद्या स्त्रीचे जर पती निधन पावले असतील आणि त्या विधवा झालेल्या असतील तरी सुद्धा त्या विधवा स्त्रिया सुद्धा हे व्रत करू शकतात। कुमारिका मुली हरितालिकेचे व्रत मनासारखं आपल्याला जोडीदार मिळावा म्हणून करतात आणि विवाहित महिला आपलं सौभाग्य कायम टिकून राहावं तसेच पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करतात। तसेच कुटुंबाची प्रगती, सुख आणि समृद्धीसाठी सुद्धा हे व्रत केलं जातं। तर विधवा स्त्रिया सुद्धा आपल्या मुलांसाठी, त्यांच्या पुढे जे संस्कार रुजावेत आणि आपल्या घराच्या प्रगतीसाठी हे व्रत करू शकतात। हरितालिकेचे व्रत करताना काही नियम पाळावे लागतात तरच आपल्याला या व्रताचे फळ मिळते। हरितालिकेचं व्रत हे निर्जळी केलं जातं। निर्जळी म्हणजे आपल्याला या दिवशी पाणी सुद्धा प्यायचे नसते, एकदम कडकडीत हा उपवास करायचा असतो। कठोर नियम पाळून हे व्रत करणारे या दिवशी पाणी सुद्धा पित नाहीत। एकदा हे व्रत करायला सुरुवात केली तर हे व्रत आपल्याला सोडता येत नाही। हरितालिकेचा उपवास हा दिवसभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो। हा उपवास रात्री न सोडता दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून त्या पूजेला आपण दीप धूप दाखवून नैवेद्य दाखवून तर नैवेद्यामध्ये गुळ घालून कानोला तयार केला जातो आणि त्याचा नैवेद्य ठेवून हा उपवास सोडला जातो। आता हरितालिका उपवास हा निर्जळी करायचा असतो, पण आता असा कडकडीत उपवास करणं प्रत्येक महिलेला म्हणजे करता येत नाही। काहींना आरोग्याचा काही प्रॉब्लेम असतो, त्यामुळे आपल्याला एकदम कडकडीत हा उपवास कुणाला करता येत नाही। जर निर्जळी उपवास आपल्याला होत नसेल तर तुम्ही फलाहार घेऊ शकता। त्यामध्ये चहा, दूध आणि सीझनेबल जी फळं आहेत ती खाऊन तुम्ही हा उपवास करू शकता। पण काहींना हेही शक्य नसेल तर तुम्ही साबुदाण्याचे जे काही पदार्थ असतील तर ते तुम्ही खाऊन हा उपवास करू शकता। उपवास कसा करायचा हा सर्वस्वी ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे। त्यामुळे जर तुम्हाला फराळाचे पदार्थ खाऊन हा उपवास करायचा असेल तर तुम्ही साबुदाण्याचे पदार्थ खाऊ शकता, परंतु चुकूनही तुम्ही या दिवशी भगर खायची नाही आहे। बघा, म्हणजे काही भागामध्ये त्याला वेगळ्या पद्धतीने नाव असेल, परंतु तुम्हाला इथे भगर खाऊन हा उपवास करायचा नाही आहे, कारण या उपवासाला भगर चालत नाही। या उपवासाला फक्त तुम्ही साबुदाण्याचे जे पदार्थ असतात त्याचाच तुम्ही समावेश करू शकतात। त्यानंतर या व्रताचा हा तुम्ही नियमसुद्धा म्हणू शकता, या उपवासाला तुम्ही तिखट मीठ खात नाही। बघा, या उपवासाला तिखट मीठ खाल्लं जात नाही, पण जर तुम्हाला हे जर शक्य होत नसेल तर तुम्ही खाऊ शकता, परंतु आपल्या धर्मशास्त्रानुसार हरितालिकेचं व्रत हे आपल्याला तिखट मीठ न खाताच करायचं असतं। म्हणजे हे जर व्रत निर्जळीच करायचं असतं, परंतु जर आपल्याला काही आरोग्याचा प्रॉब्लेम असेल तरच आपण काही फलाहार घेऊ शकतो।
परंतु तुम्ही या दिवशी तिखट आणि मीठ अजिबात खाऊ नका. म्हणजे तुम्ही बिना तिखट मिठाचे पदार्थ खाऊ शकता, त्यामध्ये तुम्ही गोड पदार्थ खाऊ शकता. बघा, उकडलेली रताळी असतील, उकडलेला बटाटा असेल किंवा तुम्ही गोड साबुदाण्याची खीरसुद्धा या उपवासाला खाऊ शकता. बघा, जसं ज्या भागामध्ये जसा उपवास केला जातो अगदी त्या पद्धतीने तुम्ही करा. प्रांत बदललं की भाषा बदलते, तशाच आपल्या पूजा आणि खाण्यापिण्याच्या पद्धतीसुद्धा बदलत असतात. त्यामुळे तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने उपवास केला जातो अगदी त्या पद्धतीने तुम्ही हा उपवासाचे पदार्थ खाऊन हा उपवास करू शकता. काही जण फळे, दूध आणि ड्रायफ्रूट्स पण खातात. या दिवशी कांदा आणि लसूण पूर्णपणे वर्ज्य करावा. तसेच मांस, अंडी, मद्यपान सुद्धा पूर्णपणे टाळावे. हरितालिकेचे व्रताच्या आदल्या दिवशीपासून तुम्ही तामसिक भोजन टाळायचे आहे. हरितालिकेचे व्रत हे दरवर्षी विधिवतपणे करावे. या दिवशी आपलं पूर्ण घर स्वच्छ असावं. घरातील साफसफाई करावी. घरातील कचरा पूर्णपणे बाहेर काढून टाकावा. आणि जर तुम्हाला वाटत असेल या व्रताचं संपूर्णपणे फळ मला मिळावं, तर तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, जर तुम्हाला असं वाटत असेल तर या व्रताचे काही नियम आहेत, ते तुम्ही पाळलेच पाहिजेत. हे व्रत उशिरा करू नये. म्हणजे पहाटे लवकर उठून स्नान आदी करून आपल्याला या व्रताला सुरुवात करायची असते. हे व्रत निर्जळी करायचं असतं. जास्तीत जास्त निर्जळी व्रत करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. कठोर हे व्रत करणाऱ्या महिला किंवा कुमारिका या दिवशी पाणीसुद्धा पित नाही. परंतु तुमच्या शरीराला जर सहन होत नसल्यास किंवा तुम्ही आजारी आहात, गर्भवती स्त्रियांना आपल्या सवलतीप्रमाणे हे व्रत करू शकतात. ज्यांचं लहान बाळ आहे किंवा ते आजारी आहेत, त्यांना काही गोळ्या औषधं चालू आहेत, अशांनी हा उपवास फराळाचे पदार्थ खाऊन केला तरी पण चालतो. त्यासाठी कुठलाही नियम नाही. शेवटी बघा, तुमच्या मनातील भाव महत्त्वाचा आहे. काहींना असा प्रश्न पडला असेल की आता ज्या स्त्रियांना मासिक पाळी असेल किंवा सूतक पडलेलं असेल, अशा वेळेस त्या स्त्रियांनी उपवास करावा का? तर बघा, या दिवशी तुम्ही उपवास जरूर करू शकता, परंतु तुम्ही या दिवशी व्रताची मांडणी करून पूजा करू शकत नाही. कारण म्हणजे आपण हे अशी शुभ कार्य आपण अशा अवस्थेत आपण करू शकत नाही. मात्र तुम्ही या दिवशी फक्त उपवास करायचा आहे आणि हरितालिका व्रताची तुम्हाला कथा जरूर ऐकायची आहे. जर तुमच्या घरात आणखी दुसरं कुणी म्हणजे तुमची सासूबाई असेल किंवा जाऊबाई असेल, तर यांच्याकडून तुम्ही कहाणी ऐकू शकता. किंवा तुम्ही एकट्या कुठे शहरामध्ये एकट्या राहत आहात, म्हणजे तुमच्या पतीबरोबर एकट्या राहत आहात, तर अशा वेळेस तुम्ही यूट्यूबलासुद्धा या कथा तुम्ही ऐकू शकता. यूट्यूबवरती तुम्हाला अगदी सहज या कथा मिळून जाईल. हरितालिका व्रताची कहाणीसुद्धा म्हणजे कथा आपल्या चॅनलवर सुद्धा आहे. जर मला शक्य झाल्यास त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तिथूनसुद्धा तुम्ही ही कथा ऐकू शकता. जर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की एक वेळ आपण निर्जळी उपवास केला नाही तरीसुद्धा चालतो, पण या व्रताची कथा ऐकल्याशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही. बघा, ही कथा ऐकल्याने आपली सर्व पापे नष्ट होतात आणि भगवान शिवशंकरांची आपल्यावर सदैव कृपा राहते. त्यामुळे हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी तुम्ही या व्रताची कथा जरूर ऐकावी किंवा वाचावी. आता या व्रताचा आणखी पण एक नियम आहे, त्याचेसुद्धा आपण अगदी काटेकोर पालन करू शकतो. व्रत करणाऱ्या महिलांनी किंवा कुमारिकांनी अवश्य त्याचे पालन तुम्हाला करायचेच आहे. बघा, अन्यथा तुम्हाला या व्रताचे फळ मिळणार नाही. त्यामध्ये तुम्ही व्रताच्या दिवशी कोणावरही क्रोध करू नका. कोणाच्याही थट्टा मस्करी करू नका. थट्टा मस्करी करता करता कोणाचाही अपमान होईल असं त्यांना बोलू नका. हे सर्व तुम्ही टाळायचे आहे. तसेच या दिवशी आपण वायफळ बडबड करणेसुद्धा टाळावे. या व्रतामध्ये ईर्ष्या व क्रोधापासून दूर राहावे असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे. हा नियम अगदी तुम्ही काटेकोरपणे पाळायलाच पाहिजे. तसेच कोणालाही आपल्याकडून म्हणजे आपल्या तोंडून अपशब्द बोलू नयेत. कोणालाही वाईट बोलू नये. कोणाचेही मन दुखावले जाईल असं वागू नये. दिवसभर आपण जसं जमेल तसं मनातल्या मनात भगवान शंकर आणि पार्वतीचे स्मरण करायचे आहे. तुम्हाला शक्य झाल्यास जमल्यास मनातली मनात ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा तुम्ही जप करू शकता. असे छोटे छोटे नियम हे तुम्हाला पाळायचे आहेत. हरितालिकेच्या व्रतामध्ये जेव्हा आपण या व्रताची पूजा मांडणी करतो
शिवलिंग स्थापित करतो आणि आपण गणपती बाप्पांना सुद्धा त्यावेळेस आपण स्थापित करतो, तेव्हा सर्वात पहिले तुम्हाला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. असं म्हणतात की कोणत्याही व्रताच्या पूजेच्या सुरुवातीला जर तुम्ही गणपती बाप्पांची जर सर्वात पहिले पूजा केली, तर असं केल्याने तुम्हाला कोणत्याही अडथळ्याशिवाय तुम्हाला त्या व्रताची पूजा पूर्ण होते आणि ते व्रत देखील पूर्ण होते, असं आपल्या धर्मशास्त्रानुसार सांगितलं गेलं आहे. संपूर्ण पूजा झाल्यानंतर या दिवशी तुम्ही हरतालिका व्रताची कथा जरूर ऐकावी. कथा ऐकल्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानलं जातं. त्यानंतर या दिवशी महिलांनी एकत्र बसून देवीची भजनं म्हणावीत. असं केल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय होतं आणि त्याच वेळी आपल्याला किंवा एखाद्या व्यक्तीला त्या देवाचे आशीर्वाद मिळून जातात. आपल्या धार्मिक शास्त्रानुसार उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी पूजेच्या ठिकाणी दिवा हा अखंड लावावा, म्हणजे हा दिवा विझू देऊ नये. 24 तास हा दिवा तेवत ठेवावा. तुम्ही हे व्रत करत आहात तर तुम्हाला माहीत आहे हे व्रत महादेवाला समर्पित आहे, तर तुम्ही या दिवशी पूजेला किंवा तुम्ही दिवसभर जर तुम्हाला शक्य झालंच तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र, म्हणजे तुम्ही पांढऱ्या रंगामध्ये ड्रेस घालू शकता किंवा साडी घालू शकता. जर तुम्हाला पूर्णपणे पांढरे वस्त्र, म्हणजे जे आपण देवाच्या पूजेसाठी, महादेवांच्या पूजेसाठी जर तुमच्याकडे एखादी पांढऱ्या रंगाची साडी नसेल, ड्रेस नसेल, तर अशा वेळेस तुम्ही क्रीम कलरमध्ये सुद्धा कपडे वापरू शकता. म्हणजे जे काही तुम्ही वस्त्र घालणार आहात त्या दिवशी, तर ते क्रीम कलरमध्ये घाला किंवा लाल रंगसुद्धा शुभ मानला जातो. त्यानंतर श्रावण महिना चालू आहे, तर हिरवा रंगसुद्धा अतिशय शुभ मानला जातो. तर तुम्ही अशा रंगाचे वस्त्र नक्कीच घालू शकता. पण यापैकी सुद्धा जर तुमच्याकडे रंग अवेलेबल नसेल, तर तुम्ही पिवळा रंग असे खूप 4-5 कलर तरी खूप शुभ मानला जातात की ते पूजेमध्ये आपण घातले पाहिजेत. जर तुमच्याकडे असेल तर यापैकी तुम्ही घालू शकता. तर तुम्ही किंवा तुमच्याकडे काळा रंग सोडून जो काही रंग तुमच्याकडे अवेलेबल आहे, तर तुम्ही या दिवशी ते घालायचे आहेत. तुम्ही चुकूनही या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र अजिबात घालू नका. काळा रंग सोडून तुम्ही कोणत्याही रंगाचे वस्त्र घालून पूजा केली तरीसुद्धा चालतं. परंतु तुम्ही प्राधान्य जास्तीत जास्त पांढऱ्या रंगाला द्या, कारण तुम्हाला माहीतच आहे की महादेवांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही शक्यतो पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. अशा प्रकारे या व्रताच्या दिवशी आपल्याला पालन करायचे आहे. हरितालिकेचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान करून आपल्याला उत्तर पूजा करायची आहे. तर उत्तर पूजेमध्ये तुम्ही देवाला धूप दीप दाखवून देवाला तुम्ही कानवल्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि काही वेळानंतर तोच नैवेद्य तुम्ही खाऊन हा उपवास सोडायचा आहे. बघा, आमच्या भागामध्ये हाच नैवेद्य, जो नैवेद्य आपण दाखवला आहे तोच नैवेद्य प्रसाद म्हणून खाऊन उपवास सोडला जातो. तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने उत्तर पूजा केली जाते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. उपवास सोडताना तुम्ही फक्त सात्विक भोजन करायचं आहे, हे लक्षात असू द्या. आपल्याला उपवास सोडताना शिळे अन्न कधीही खायचे नसते. त्यानंतर आपल्याला तामसिक भोजनसुद्धा उपवास सोडताना आपल्याला खायचं नसतं. तर असे सर्व नियम पाळून तुम्ही हे उपवास करायचे आहे. जर तुम्ही उपवास सोडतानाच तुम्ही जर तामसिक भोजन किंवा शिळे अन्न खाल्लं तर तुमचं हे व्रत अपूर्ण राहू शकतं, असं आपलं धर्मशास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे. तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली आजची माहिती हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदा पाहिला असेल आणि तुम्हाला या प्रकारची अशी व्रतांची माहितींचे व्हिडिओ जर आवडत असतील तर तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन माहितीबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हरितालिकेच्या तुम्हा सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.